नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील असणाऱ्या उरणमध्ये मॉक ड्रिल। केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथील NI विद्यालयाच्या परिसरात बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता करण्यात आले। यावेळी नागरी संरक्षण दलाच्या वतीने तालुक्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी सायरन वाजवून नागरिकांना देशात उद्भवणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर्वसूचना म्हणून उरण शहरातील NI विद्यालयामध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। तसेच प्रशासनाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा मार्ग दाखवण्यात आला। यावेळी नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी देशाच्या, कुटुंबाच्या तसेच स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कशा प्रकारे सतर्कता बाळगावी यासाठी ऑपरेशन अभ्यास या अंतर्गत मॉक ड्रिलचे आयोजन प्रशासनाच्या स्तरावरून मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला अतिसंवेदनशील उरण हा तालुका असून या तालुक्यातील NI विद्यालयामध्ये बुधवार दिनांक 7 रोजी करण्यात आले। नागरी संरक्षण दलाच्या वतीने उरण शहरातील तहसील कार्यालय, ONGC कॉलनी, ग्रुप ग्रामपंचायत चांजे, GTPS कंपनी, बोकरविडा बार्मर लॉरी, भेंडकळ अल्कॉर्गो कंपनी, कोपरोली बल्क गेट्स कंपनी, मोरा या दरम्यान NI विद्यालय, पंचायत समिती उरण या ठिकाणी सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला। तसेच आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल करण्यात आले। नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचाव कार्य, शोध मोहीम व नागरिकांसाठी प्रशासनाच्या स्तरावरून मार्गदर्शनही करण्यात आले। शासनाच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या उरणमधील मॉक ड्रिलच्या सरावासाठी जिल्हा, तालुका प्रशासनाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा, सुरक्षा रक्षक, नागरी संरक्षण दल, अग्निशमन दल सह इतर खात्याच्या यंत्रणेने सहभाग घेतला होता। तसेच खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी पाटील हेही उपस्थित होते। यावेळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी व उद्भवणाऱ्या परिस्थितीवर कशा प्रकारे मात करावी याची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आली। मात्र अचानक सायरन वाजल्याने उरणमधील मॉक ड्रिल संदर्भात अनभिज्ञ असलेल्या नागरिकांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला उरण हा तालुका अतिसंवेदनशील तालुका असल्याने देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांनी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सावधगिरी कशा प्रकारे बाळगावी यासाठी प्रशासनाच्या वतीने आज उरण शहरातील NI विद्यालयामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले होते। खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ मॉक ड्रिलचे औचित्य साधून उरण शहरातील काही भागांमध्ये सायंकाळी 5 मिनिटांसाठी ब्लॅक आउट प्रकाश व्यवस्था बंदही करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण। या काळामध्ये ही चौकी सर्वसामान्य मंडळींच्या सोबत या ठिकाणी शेअर करता यावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, लढाई जरी सरहद्दीवर जरी होत असली तरी सुद्धा त्याचे जे होणारे जे परिणाम जे आहेत त्या परिणामांना आपण संवेदनशील आणि जबाबदारीने आपण जायला पाहिजे। याच्याकरता हा मॉकड्रिलचा हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे। जे सरकारी यंत्रणेतून निरोप येतील, मेसेज येईल, तोच तंतोतंत फॉलो करायचं। आपण कोणी यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं याच्यावर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि यंत्रणेला सोबत ठेवावं, यंत्रणेच्या आदेशानुसारच करावं, हाच सगळ्यांना आव्हान में होने वाले इस मॉक ड्रिल के माध्यम से नागरिकों में जो सुरक्षा की बरतने की आवश्यकता है इसके ऊपर जोर दिया जा रहा है। हम सभी सोसाइटी के सभी सेक्शंस के लोग, चाहे स्टूडेंट्स होने दीजिए या चाहे और होने दीजिए, सबको क्या क्या सावधानी बरतनी होगी इसकी रिहर्सल आज यहाँ पर हो रही है। और मुझे लगता है कि सूझबूझ के साथ अगर हम सब लोग मिलकर चलेंगे तो कोई भी परिस्थिति हो उस परिस्थिति से जूझकर हम उसमें से खड़े हो सकते हैं। ये विश्वास इस मॉक ड्रिल के माध्यम से पैदा होगा। जो भारत ने अटैक किया पाकिस्तान पे, उसके टेररिस्ट बेस खत्म किए, उसको लेकर क्या कहना? हम सभी को एक संतोष है कि जो उम्मीद देशवासियों को देश के प्रधानमंत्री मोदी जी से थी वो उम्मीदों के ऊपर प्रधानमंत्री जी 100% खरे उतर रहे। हर तरीके से पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देना चाहिए, ये हम सभी की मांग है। और उसके लिए चाहे पानी को रोकना हो,